पारडी पोलीस स्टेशनचा गुन्हा होता आणि त्याच्यात जी पीडित मुली होती ती 8 वर्षाची होती आणि त्याच्यावर अतिप्रसंग झाला होता आणि तो जो आहे एकदम ब्लाइंड आणि कुठलीही जास्त माहिती नव्हती. 1-2 क्लूज होते आमच्याकडे की त्याला जो आरोपी आहे त्याला फोन आला होता किंवा तो कसा दिसत होता आणि त्याचे नंतर जो आहे त्याचे स्केच आम्ही तयार केला होता आणि त्याच अनुषंगाने तो कुठून आला असेल, कुठे गेलेले आहे ते सगळे आपण त्याच्यात त्यांचे फुटेजेस वगैरे लावले आणि हा गुन्ह्यामध्ये कारण तो सिरियस गुन्हा होता त्याच्यात आमची क्राईम ब्रांचनी जवळपास 6 टीम्स तयार केली होती वेगवेगळे कामासाठी आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आली होती की हा एक प्रेस्टिजियस आणि सिरियस मॅटर आहे, ते आपल्याला कुठलीही परिस्थितीमध्ये डिटेक्ट करायचे आहे. आणि मग त्या अनुषंगाने जे आहे तर आम्ही काल एक आरोपीला अटक केलेला आहे आणि तो जो आहे त्याचा जो फोटो आम्हाला मिळाला होता अगोदर एकदम हेझी होता, एकदम स्पष्ट नव्हता. मग त्याच्यानंतर दुसरे याच्यावर आम्हाला तो अजून थोडासा क्लिअर फुटेज आम्हाला मिळाला आणि त्या अनुषंगाने तो आम्ही ते घेऊन पुढे जात असताना तर तो कुठला राहणारा असेल तर तिथपर्यंत आपण पोहोचलो आणि त्या अनुषंगाने जी गाडी त्यांनी वापरली होती मोटरसायकल आणि त्या मोटरसायकलच्या जे कवर वगैरे होता त्याचे कलर आम्हाला मिळाला होता की कोणते कलरचा होता. तर त्याच्यात त्यांनी एव्हिडन्स जे आहे त्याला डिस्ट्रॉय केलेलं आहे, परंतु कुठे केलेलं आहे तेही आम्हाला मिळालेली आहे माहिती आणि एव्हिडन्सेस तीही आम्ही कलेक्ट केलेले आहे. तसेच त्याचे जे शर्ट वगैरे होते ते आम्ही तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगतोय तर ते आम्ही सगळे जप्त केलेले आहेत त्याचे जे अंश असतात. तर त्या अनुषंगाने आम्ही त्याचे सगळे जे टेक्निकल असिस्टन्स जे आपण घेऊ शकतोय म्हणजे गुगलची एंट्री गुगल टेक्निकली जे आपल्याला सपोर्ट मिळाले ते आपण घेतली त्याच्यात आणि ते सगळं केल्यानंतर आम्ही त्याला अरेस्ट केलेलं आहे आणि हे त्याची माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर अजून काय गुन्हे आहेत का तर त्या अनुषंगाने त्याच्यावर अजून एक गणेश पेठमध्ये 354चा एक गुन्हा निघालेला आहे 2022च्या. तर ती आणि त्याच्यावर आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन त्या दरम्यान तर घेण्यात पण आलेला आहे. तर हा एक फार सिरियस गुन्हा होता. 56 वर्षाचा तो माणूस होता आणि ती 8 वर्षाची मुलगी होती ज्याच्यावर त्यांनी अतिप्रसंग केला होता आणि तो जो आहे आपण आमची टीमने क्राईम ब्रांचने फार चांगली रीतीने त्याला डिटेक्ट केलेलं आहे आणि ती जी आहे आमच्यासाठी एक चॅलेंजिंग केस होता की असा झालेला आहे आणि त्याचे जे आईवडील नेहमी ते 6-6:30ला यायचे परंतु त्या दिवशी जवळपास 4:30-5 वाजे ते दरम्यान ते परत आले आणि जसे ते परत आले 4:15-4:30 दरम्यान ती मुलीने घटना सांगितली आणि तर ते लवकर आपल्याला ते पूर्ण माहिती त्याच्याबद्दल मिळाली. एव्हिडन्स जे आहे जे याच्यासाठी SOP आहे त्याप्रमाणे आपण सगळी कारवाई केलेली आहे.